मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे आमच्या शेतामध्ये. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकतात. हे बा, तिथे चिखल आहे, पाणी तुंबलेलं आहे आणि इथं 2-3 जनावरं आहे आणि इकडं पण जनावरच आहे. तर मित्रांनो, इथं आहे ना, म्हणजे सध्या आता पावसाळा चालू आहे. 4-5 दिवसाहून लगातार पाऊस येऊ राहिला. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आत्ता हे बघा, पाणी तुंबलेलं आहे, त्यांना बसण्यासाठी कोरडी जागा नाही. असा पावसाळ्यात म्हणजे खूप पाऊस जर झाला तर खूप अवकाळ होती जनावरांची. हे बघा, आणि त्यांना चारा आणायचं जर म्हणलं तर चारा सुद्धा कोरडा राहत नाही, वल्लाच राहतो. त्यांना असं कुट्टी करून ठेवावं लागते बोध पन्न्यामध्ये. पन्नीमध्ये जेव्हा बोध म्हणजे कुट्टी जर चांगली असली ना, मग खायला काही अडचण राहत नाही. पण ती पण जास्त दिवस राहिली तर तिला पण बुरशी लागती वल्ली झाल्यावर. हे बघा, म्हणजे खूप अशी अवकाळ लागते शेतकऱ्याची. आता कुट्टी करून ठेवलेली म्हणून यांना विशेष नाही, कारण जागच्या जागेवर राहतं. आणि पत्रामध्ये सुद्धा आहे ना, कंटिन्युअसली वल्लं राहतं. कारण पत्रामध्ये जर वल्लं राहिलं, रात्रभर तिथं राहतात, मुक्तात त्या वल्लं होतं. आणि दिवसभर त्यांना बाहेर कोळ्यात बांधावं लागतं. पण ते सुकलं तर बरं आहे, नाही तर त्यांना रात्रभर सुद्धा त्या गोठ्यामध्ये पत्रामध्ये वल्ल्यावर उभं राहावं लागतं, बसावं लागतं. आणि मच्छराचा ताण वेगळाच राहतो त्यांना. आपण तरी मच्छर झाले तर इकून तिकून काहीतरी करून मच्छर मारतो, पण ते जनावरांना मच्छराचा पण त्रास राहतो. त्यांना एका जागेवर उभं राहून देत नाही, ते फार नाचतात, पाय इकडे तिकडे करतात, खूप अवघड आहे. मित्रांनो, तुमच्यासोबत असं काही होतं का ते सांगा मला. हे बघा, हे काय खाली पूर्णपणे वल्लं आहे, तिला बसायला सुद्धा जागा नाही, हिला सुद्धा नाही. आता तुम्ही म्हणता सगळ्यांकडे हेच अवस्था आहे शेतकऱ्यांकडं. पण मित्रांनो, सगळ्यांची तीच अवस्था आहे शेतकऱ्यांची, मला पण माहिती आहे. पण मी एक दाखवण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे पाऊस जर आला तर शेतकऱ्यांची किती बिकट अवस्था राहते, जनावरांची किती बिकट अवस्था होती. काहींकडं अशी कुट्टी केलेली राहत नाही, कोणीच अशी कुट्टी करून ठेवत नाही ज्यादातर लोक. आता सध्या लागले आहेत, पण पहिले 1-2 वर्षापूर्वी लय कमी लोक कुट्टी करत होती. तर त्यांना चारा झाकून ठेवावा लागत होता. झाकला नाही तर ओला झाला तर खराब चारा त्यांना जनावरांना खाऊ घालावा लागत होता, ओला चारा, कारण दुसरा काही पर्याय नव्हता. आणि त्यांना पण खावाच लागत होतं. हे बघा, आता इथं चारा पडलेला आहे. मी त्यांना सकाळी दुपारी चारा आणून टाकला होता, पण तो पावसाने ओला झालेला आहे, ते खात पण नाही, तसाच पडलेला आहे. आणि तसंच फेकून द्यावं लागतं. हे बघा, ते खातच नाही, सगळं तुडून ठेवतात, काहीच करत नाही. मी तरी मक्काचं भुसकट पन्नी खाली झाकून ठेवल्यामुळे ते भुसकट कोल्ड राहिलं. त्यामुळे मला आहे ना, त्यांना काही अडचण आली नाही. म्हणजे कोल्ड भुसकट म्हणजे मी तिकडं वावरात शेतात झाकून ठेवलेलं आहे, ते टाईमोटाईम मी आणत राहतो. त्यामुळे भुसकट तसं कोल्ड राहतं. तिकडून थोडं घेऊन येतो त्यांना संध्याकाळसाठी, संध्याकाळची वैरण म्हणून खायला. तसं आता ते मी टाकणार आहे. पण मला खूप खाली जावं लागतं, चिखल तुडत जाणं, चिखल तुडीत खाली वरती येणं, मग त्यांना खायला टाकणं. सगळ्या शेतकऱ्यांची अशीच अवकाळ आहे. पावसाळा आला, पाऊस पडला, 2-4 दिवस पडला की जनावरांची अवकाळ, माणसाची अवकाळ, सगळ्यांचीच अवकाळ होते. पण शहरातल्या लोकांना काय कळणार यामागची अवकाळ. कारण दुधावाले माणसं जरी असली, त्यांनाही शहरात दूध मिळतं, त्यांना किती नाही परिश्रम घ्यावं लागतं तुमच्यापर्यंत दूध पोहोचवण्यासाठी. मी जर रस्ता दाखवलं ना वावरात येण्याचा, तो सुद्धा धडावर नाही, चालता सुद्धा येत नाही, एवढा खराब आहे. तरी मी तुम्हाला जसा दाखवण्याचा प्रयत्न करतो, रस्ता काय किती खराब झालेला आहे, किती कसा झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर, बाय बाय.